नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल कॉम्पिटिटिव्ह स्ट्रगल्सवरती। आज आपण पाहूया की राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022ची मेरिट लिस्ट आयोगाने जाहीर करण्यात आलेली आहे। इथे पाहू शकता तुम्ही एकूण किती पहिला टॉपर कोण आलेला आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत। एकूण जागा किती होत्या आणि मुख्य परीक्षेसाठी एकूण किती विद्यार्थी पात्र ठरले होते याची संपूर्ण माहिती आपण या एकाच व्हिडिओमार्फत पाहणार आहोत। इथे पाहू शकता की पाटील विनायक नंदकुमार हे राज्यातून प्रथम आलेले आहेत। राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये किती मार्क पडले त्याची पण संपूर्ण माहिती पाहणार आहोत आपण। आणि इथं बघू शकता की बांगर धनंजय वसंत हे द्वितीय आलेले आहेत आणि मुलीमध्ये पूजा वंजारी 106च्या समथिंग काहीतरी रँक आहे वाटते, मुलीमध्ये प्रथम आलेले आहेत त्या। इथं बघू शकता तुम्ही की विद्यार्थी जे आहेत ते एकूण किती पेपरमध्ये कशा प्रकारे मार्क वगैरे पडलेत आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत। तर इथं तुम्ही पाहत असाल की एकूण जर मार्क बघायला गेलं तर मराठी इंग्लिशसाठी 29 आणि 28 मार्क पडलेले आहेत, जो की पेपर डिस्क्रिप्टिव्ह असतो। आणि 77 मार्क जे आहेत ते 77 मार्क इथं बघू शकता तुम्ही की 77 मार्क जे आहेत ते पेपर मराठी इंग्लिशचा जो ऑब्जेक्टिव्ह पेपर असतो त्याच्यासाठी एवढे मार्क पडलेले आहेत। त्याच्यानंतर इथं हे जे पेपर असतात ते GSचे पेपर असतात 4, ह्याच्यामध्ये एक पेपर असतो तो GS 1 नंबरचा असतो तो, त्याच्यामध्ये इतिहास आणि जिओग्राफी असतो 118 मार्क पडलेले आहेत। त्याच्यानंतर पॉलिटी असतो त्याच्यामध्ये 108 मार्क पडले 150 पैकी। त्याच्यानंतर पेपर 3 जो असतो तो HRD असतो त्याच्यामध्ये 113 मार्क पडलेले आहेत। आणि त्याच्यानंतर पेपर 4 जो असतो तो इकॉनॉमिक्स आणि सायन्स वगैरे असतो त्याच्यामध्ये 87 मार्क पडलेले आहेत। एकूण जर बघायला गेलं तर 561 मार्क पडलेले आहेत त्यांना 800 मार्कापैकी, आणि इंटरव्ह्यूमध्ये 61 मार्क पडलेले आहेत। आणि टोटल जे आहे त्यांची 622 आहे एकूण, म्हणजे हे 900 मार्कापैकी 900 पैकी 622 घेऊन ते डेप्युटी कलेक्टर झालेले आहेत। कारण एकूण जर जागा बघायला गेलं डेप्युटी कलेक्टरच्या तर एकूण जागा होत्या 31 जागा डेप्युटी कलेक्टरच्या होत्या यावर्षी। कारण ह्या वर्षीची जाहिरात 623 पदांची जाहिरात होती 2022 साली, सर्वाधिक म्हणजे ज्यावेळेस मूळ जाहिरात आली होती त्यावेळेस खूप पदसंख्या कमी होती, त्याच्यानंतर जागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती। आणि असेच 2024मध्ये देखील होईल, कारण 205 राज्यसेवेमधून 205 जागांची फक्त जाहिरात आलेली आहे। एकूण 274 जागा आहेत राज्यसेवेमध्ये आणि ते वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीचे आहेत, त्याच्यामध्ये वनसेवा असेल कृषी सेवा असेल। परंतु राज्यसेवेमध्ये 205 जागा आहेत 2024साठी आणि 623, आणि येत्या काळामध्ये 100% जागा वाढतील, कारण जागा वाढण्याची शक्यता आहे। आणि 623मध्ये खूप विद्यार्थी हे चांगल्या प्रकारे त्यांना पद मिळतील, कारण विशेष गोष्ट म्हणजे याच्यामध्ये जागा खूप होत्या आणि 19 म्हणजे 31 जागा DCसाठी होत्या आणि 43 का 41 जागा ह्या DYSPसाठी होत्या। खूप मोठी म्हणजे 2019ला, ह्याच्या अगोदर 611 का 600चे समथिंग 2019ची जाहिरात होती, याच्यामध्ये सुद्धा 40 ते समथिंग DYSP साठी अशा जागा होत्या। त्याच्यानंतर प्रथम जाहिरात आहे की एवढ्या मोठ्या पदामध्ये त्याच्यामध्ये कन्वर्ट झालेले आहे। इथं बघू शकता एकूण जर बघायला गेलं तर सेकंड नंबरसोबत तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे मार्क आहेत त्यांना, पेपर 1 पेपर 2 पेपर 3 आणि पेपर 4मध्ये। आणि एकूण किती मार्क आहे इंटरव्ह्यूमध्ये बघायला गेलं तर 70 मार्क आहेत 4थ्या नंबर आणि 5व्या नंबरसाठी। सर्वाधिक आजपर्यंत इंटरव्ह्यूमध्ये मार्क असतील तर 70 का 76 मार्क आहेत, 76 मार्क आहेत एकूण इंटरव्ह्यूमध्ये। सर्वाधिक मार्क राज्यसेवेमध्ये जर बघायला गेलं तर 76 मार्क आहेत एकूण 100 पैकी। मागच्या वेळेस 70 का 72चे समथिंग होते, ह्यावेळेस 76 आहेत। चांगल्या प्रकारे एकूण जर बोलायला गेलं तर राज्यसेवेच्या निकालाची खूप प्रतीक्षा असते, प्रत्येक विद्यार्थ्याला राज्यसेवेमधून पद काढायचं असतं किंवा पोस्ट मिळवायची असते, अशा अनुषंगाने आपण अभ्यास करत असतो। 1830 विद्यार्थ्यांनी मुख्य परीक्षा दिली होती आणि त्याच्यामध्ये 623 विद्यार्थ्यांचं क्वालिफाय झालेले आहेत, जे की त्यांना पोस्ट मिळाली आहे। ज्या विद्यार्थ्यांचं राज्यसेवामधून सिलेक्शन झालेलं आहे त्या काळामध्ये लवकरच कट ऑफ वगैरे लागेल की किती कोणत्या पदासाठी किती कट ऑफ वगैरे असेल ते त्या काळामध्ये, आणि त्याचासुद्धा आपण व्यवस्थित व्हिडिओ बनवू की एकूण किती कट ऑफ प्रत्येक कॅटेगरीनुसार लागलेला आहे। आणि 623 पदामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन। आणि आजच 2023ची मुख्य परीक्षा सुरू असेल आता बहुतेक, पहिला पेपर आहे। ज्या विद्यार्थ्यांचं याच्यामध्ये झालेलं नाही किंवा काही किती 1-2 मार्कानं किंवा ज्यांचं सिलेक्शन हुकलेलं आहे त्यांनी हार न मानता जे 2023चे पेपर चालू आहेत त्याच्यामध्ये फोकस करायचा आहे। 2024ची पण जाहिरात आलेली आहे आणि त्याची पण परीक्षा 28 एप्रिलला आहे। कंबाईनची परीक्षा 16 जूनला आहे। ओके, तर चांगल्या प्रकारे अभ्यास करा, आपल्या चॅनलला टचमध्ये राहा आणि कम्युनिटी बॉक्समध्ये जे आपण प्रश्न विचारत असतो किंवा अपडेट देत असतो
त्याविषयी अपडेट राहा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.